मागील अनेक वर्षापासून नगर परिषदचा कारभार हा प्रशासकीय यंत्रणेमार्फत चालत होता। त्यामुळे कदाचित नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी यांना कामाचा विसर पडला असावा, किंबहुना ते आळशी झाले असावेत। कारण मागील काही दिवसापूर्वी नवनिर्वाचित नगरसेवक किटी जाधव आणि बिलाल शेख यांनी प्रत्यक्ष सर्व कार्यालयात जाऊन कर्मचारी अधिकारी गैरहजर असल्याचा भांडाफोड केला होता। तरी पण हे अधिकारी कर्मचारी सुधारण्याच्या अवस्थेत मुळीच दिसत नाहीत। मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या माध्यमातून आज दिग्रस नगर परिषद येथील कर्मचाऱ्याविरुद्ध घेतलेला आक्रमक पवित्रा। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद। 7 दिवस लोकांचे काम बंद केले। हेतू पुरस्पर आमच्या पक्षाचे लोक, तसं काय नव्हतं आपल्याला, नाही जे लोक आमच्याकडे होते, आमच्याकडून उभे होते, त्या लोकांचे तुम्ही हेतू पुरस्पर काम बंद केले आणि कोणाच्या आदेशाने? त्या दिवशी आम्ही विचारलं होतं, तुम्ही म्हणे की भरून मध्ये ऑर्डर आहे। त्या दिवशी कोणाचा होता बांधकाम समितीमध्ये? त्या दिवशी आम्ही विचारलं तुम्हाला, तुम्ही म्हणलं की बाबा वरून असा आदेश आहे की कामं ते बंद करा। ते कोणाचे आदेश होते ते सांगा मला। तक्रार होती, ते निधीचा प्रकरण है। तुम्हें दोनों बात कर रहे बस। तुमने क्या बोले उस दिन मेरे को कि मेरे को ऊपर से आदेश है, तो तुम्हें बिंदास काम थामवा। काम की क्वालिटी नहीं मिल रही होगी तुमको, काम रुकाओ। लोगों ने लेखी में तकरार दिए होंगे तो आप उसको रुकाओ। तुम ऐसा कैसे बोलते? तुमने आपने लेखी तक्रार बोलायला तुम्ही काय म्हणलं त्या दिवशी मला की मला वरून आदेश आहे काम थांबवायचे? ते कोणाचा आदेश आहे ते दाखवा मला। त्यांना तिकडे तक्रार केली ना, कुणीकडे केली, कोणाकडे केली, काय आहे का तुमच्याजवळ? वरून तर ऑर्डर आला असेल ना। आदेश कोणाचा आहे? आदेश कोणाचा आहे ते कोणाचा आहे? बरोबर सांगतो तुम्हाला। नाही सांगायचं. सांगायचं तुम्ही समोर. सगळ्याच्या समोर मी सांगायचं. असं काम नाही करणार। काम होत असत त्याला होऊ द्या। त्याच्यामध्ये काय बोलत असत तुम्ही बिनधास्त त्याला बाहेर काढा। तुम्ही मला टार्गेट करायला लागले सगळे। टार्गेट नाही करायला पाहिजे, तुम्ही कामं आमच्या करायला लागला म्हणून टार्गेट करायला लागले। साहेब बघा मी पुढे पक्षाचा नाही पाहिजे। तुम्ही पक्ष आम्हाला नाही, तुम्ही कर्मचारी आहे आम्हाला। तुम्ही काय देता? तुमच्याजवळ लेखी आमची माहिती आहे तुम्हाला। लेखी कंप्लेंट आली, पक्षाकडे पाहू नका। काय म्हणतं, तुम्हाला लेखी जर कंप्लेंट आली तर तुम्ही 100% बंद करा ना। तुम्हाला लेखी लागलं काही, तुम्ही कसं आता मी फोन करायला आलो तुम्हाला, आम्ही तुम्हाला ते विचारून राहिले, लेखी आहे का तुमच्याजवळ? तोंडी यांना कसं करता येईल? नागरिकांची तक्रार गेल्या होत्या, त्यामुळे ते बोलले असतील असं बंद नाही, करा। कोण बोलले साहेब ते तर सांगा मला, कोण बोलले ते? जिसने बोला तो सांगा. जिसने बोला उसके नाम बोलो ना। लेखी दाखवा, तोंडी दाखवा, सांगा. अरे साहेब मी जर तक्रार दिली तर त्यांनी ते काम थांबवतील का? नाही ते सगळं आपण स्टॉप कर देते ते। अब चालू हो गया ना काम, काम तो हो गया ना। अरे सर तुम्हाला सांगतो मी सरकारचा निधी आहे आणि याच्या याच्यावरच नाही आहे। परीक्षेत्र नगर परिषदची तुमची जबाबदारी नाही, वर पाठवा दिली विषय संपला। हो साहेब, आम्ही आता विचारलं दोघात ते हाँ, कल भी बोलेगा तुमको नहीं करने का करके। कोण नाव ठीक आहे, नाव नाव काय? आरसी बंगाली। बंगाली का? कधी सांगितलं त्याला सांगा। आणि त्या मोहीमचं ते मोहीमला विचार का संध्याकाळी सांगितलं? संभाजी महाराजांच्या संध्याकाळी सांगितलं सांग विचारा। याला इसको बोलते ते आपलं तिचं काम चालू झालं का? काम चालू आहे। एस्टिमेट आहे 50 लाख रुपये। तेवढ्या जागेतनी 50 लाख रुपयांनी संरक्षण भिंत आहे आणि सार्वजनिक आपलं सुलभ शौचालय है। आणि इधर का होते अगर काम उसको भी चालू करा के दे दो, उसमें कोई अड़चन है क्या तुमको? उसमें कोई अड़चन नहीं। अरे अपने जो काम तुमने रुकाए वाले अभी टोटली बंद, अपनों ने बंद बोले तो चालू हो गए ना। तो हमको कोई अड़चन नहीं उसमें, काम जल्दी से जल्दी हम पूरी बोल के दो। ये माहिती प्रभाग 4 मध्ये वाली आपण ही माहिती प्रभाग 4 मध्ये एक नाली चालू आहे। बापूनगर, हा. बाबू नवरेची केंद्रे यांच्या घरापासून ठेकेदार आहे तो. हा, तर ते एवढी बोगस नाली बांधली. लेटर पाठवलं आता तुम्ही कसं द्या, मी सांगतो काम तुमची कधी तिकडे चक्कर होती का? मी काल दिवशी दोन पोरं एवढं खराब काम होऊन बी तुम्ही थांबव काम नाही लागले ते काम? कुठे ते पूर्ण पूल खचला आणि ते पूर्ण डबल टाका लागले आणि त्याच्यावर अगोदरच ते असं सिमेंट टाक. अगोदरचं नाही, आता बांधला ना बाबा, ते आता बांधला. तुमचं काहीच लक्ष नाही, पूर्ण पूल खचला आणि ते त्याच्यावर सिमेंट टाकली डबल.
बरं, हे गजानन महाराज मंदिरापाशी जे नाली सुरू आहे हो. ती कोणाचं काम आहे? ते मजूर सहकारी संस्थेचं म्हणजे बाबू नवडेच आहे. तुम्ही तिथं इस्टिमेट प्रमाणे स्टील वापरला का पाहिलं का? हो नाही. पाहिलं का? पहा बरं साहेब. हो. विनाकारण तुम्ही म्हणजे वांदा करू नका. माझं म्हणणं स्पष्ट आहे बोला. की ते इस्टिमेट प्रमाणे स्टील वापरलेलं नाही आहे. किती असतंय? एस्टिमेट प्रमाणे स्टील नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जाऊन पाहता बी. आमचं म्हणणं कसं आहे, इस्टिमेट मध्ये जे आपण नाली ये, तुमको बोलना पड़ेगा, हमको नहीं समझता, तुम बोलो हमको। अरे तुम समझा के बोला, हमको क्यों समझता नहीं उसमें? तुम्ही सांगा ना काय आहे त्याच्यातनी. त्याच्या प्रॉपर अंतरावर ते आहे का स्टील प्रॉपर स्टील ते म्हणणं आहे त्यांचं म्हणणं ते आहे. आमची परंतु गावात जे काम चालू आहे ते प्रॉपर पद्धतीने झालं पाहिजे आणि जे सगळ्या ठेकेदाराला निषेध लागलेले आहे तसे इतर ठेकेदाराला सुद्धा लागू द्या. बोगस काम नाही झालं. बोगस काम नाही झालं. हमको ये का आपने कहा बोगस काम नहीं झाले पाहिजे. आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 ला दिग्रस नगर परिषद मध्ये आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते रुस्तमभाई पप्पू आले व सर्व नगरसेवक निवडून आले तेव्हापासून काही तोंड पाहून ठेकेदाराचे या नगर परिषदेचे इंजिनियर श्री राठोड साहेब हेतू पुरस्पर काम बंद करत आहे. त्यानंतर यांना भेटा त्यांना भेटा काही कारण नसताना नगरपालिकेचा विषय आहे. जर त्या ठेकेदारांनी आपल्या कामात चूक केली असेल किंवा एस्टिमेट प्रमाणे त्यांचे काम नसेल त्यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतरही हेतुपुरस्पर कुठलीही लेखी आदेश न देता काम हेतुपुरस्पर बंद करण्यात येत आहे. त्या इंजिनियरला बोलावून आज या ठिकाणी आम्ही समज दिलेली आहे. काही कामावर आमच्या नगरसेवकांचा आक्षेप आहे तरी त्यांना आम्ही आता रायटिंग मध्ये देऊन काही ठेकेदाराचे आम्ही सुद्धा कामावर जाऊन स्वतः पाहणी करून त्या ठेकेदाराचं काम बरोबर आहे का ते सुद्धा पाहणार आहोत. आणि या ठिकाणी आम्ही नगरपालिकेच्या वेळानुसार आल्यानंतर बऱ्याचशा ऑफिसमध्ये कुठलेही कर्मचारी खुर्च्यावर आपल्या खुर्च्यावर बसून नव्हते. फक्त एक टॅक्स विभागातले लोक होते. बाकी ठिकाणी तुरक कर्मचारी हजर होते. त्यांना आज या ठिकाणी आम्ही समज देण्यात दिलेली आहे. पुन्हा हे कर्मचारी जर असे गैरहजर असल्यास आम्ही सर्व पक्षाचे लोक अध्यक्ष मिळून त्यांना आम्ही तक्रार देणार आहोत आणि सीओ साहेबांना विनंती करणार आहोत की या ठिकाणी लवकरात लवकर थांबची व्यवस्था करण्यात यावी. धन्यवाद. माननीय श्री रविभाऊ अरगडे त्याचप्रमाणे आमचे गटनेते श्रीयुत रुस्तम भाऊ पप्पू आले यांनी या दिग्रजची व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे. सोबतच आम्हीही सर्व उद्धव बाळासाहेब गटाचे सर्व या ठिकाणी नगरसेवक हजर आहोत आम्ही. आणि मला या ठिकाणी एक तक्रार इंजिनियर श्री अक्षय राठोड यांच्या समोर मी केलेली आहे की आमचे जे बांधकाम सुरू आहेत श्री घंटीबाबा संस्थान बाजूचा रोड सुरू आहे परंतु तो थांबवला गेलेला आहे. याचं कारण आम्हाला माहीत नाही. त्यानंतर स्मारक समितीचे काम थांबलेले आहे त्याचं कारण आम्हाला माहीत नाही. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 4 मध्ये जी नाली आता बांधलेली आहे ठेकेदाराने त्या ठेकेदाराने ती नाली एवढी निकृष्ट दर्जाची बांधली. त्याच्यामध्ये स्टील कमी आहे, सिमेंट कमी आहे आणि त्या पुलावरून जे काही आपल्या त्या नालीवरून जे काही पूल बांधले त्या पुलामधली सर्व सिमेंट बाहेर निघालेली आहे आणि ते सर्व खालचं म्हणजे गज त्या ठिकाणी दिसत आहेत. गज निकृष्ट दर्जाचे आहेत. असे निकृष्ट सर्व कामं या दिग्रज शहरामध्ये सुरू आहेत. यासाठी आम्ही सर्व आमच्या पक्षाचे लोक आवाज उचलत आहोत. धन्यवाद. दिनांक 5 फरवरी को हमारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट के सभी नगर सेवक और मैं गट नेता ये नाते से हम नगर परिषद में आ जाए. नगर परिषद में हमारे बहुत सारे लोगों को हमको ऐसा बताया वाला था कि जो काम हमने जो चालू करे वाले थे नालियों के इसके उसके जो पहले टेंडर होए वाले थे वो कामों को हेतु पुरस्पर कुछ लोगों को धार पे लेके इंजीनियर ये
बार बार वो कामों को जाके रुका रहा और रास्ते पे वो काम की अड़चन हो रही, वो देखने के लिए हम यहाँ पे उससे जवाब पूछने के लिए आए। उस जवाब पूछते समय हमने उनके ऑफिस में जाकर वो देखने के बाद में वहां पे कोई कर्मचारी हाजिर नहीं था। और इंजीनियर को भी फोन लगाने के बाद में इंजीनियर मैं ये साइड पे हूँ, वो साइड पे, फर्स्ट पे कोई सही नहीं करते हुए, पहले नगर परिषद पे आके दस्तक न देते हुए, वो बाहर किधर से कहां से आया है क्या आया वो हमको मालूम नहीं। हमने उसको पूछे और सारे ऑफिसों में हम गए, वहां पे भी हमको बहुत सारे कर्मचारी गैर हाजिर मिले। कोई भी नगर परिषद को छुट्टी का अर्ज देते हुए न देते हुए, हमने वहां पे पूछने के बाद में किसी ने बोला कि अर्ज दिए वाला है, नहीं दिए वाला है, ऐसे लोग वहां पे ये कारोबार सब चालू है। वो देखने के लिए हम सब नगर सेवक वहां पे पहुंचने के बाद में उसको यहाँ पे बुलाने के बाद में उसको पूछे कि भाई कुछ जो ठेकेदार लोग हैं तुमने उनको वर्क ऑर्डर दिए, काम की मंजूरात दिए, सब दिए, उनके काम क्यों रुका रहे और किसके आदेश से रुका रहे, ये पूछने के स्मारक के गांव में जो भी शहीद स्मारक का काम चालू है वो काम क्यों रोके हो? उसने टालमटाल हमको ऐसा जवाब दिया। यही बात हम ये कंप्लेंट आप लेखी में सीओ साहब की तरफ और कलेक्टर साहब की तरफ हम कंप्लेंट करने वाले हैं और ये काम सुरक्षित चालू होने को होना या कोई पक्षपात इसमें नहीं होने को होना। भाजी द्या 10 रुपये गड्डी, बीट द्या 40 रुपये किलो, 40 रुपये किलो, टमाटे द्या 10 रुपये पाव, टमाटे 10 रुपये पाव, आलू द्या 30 रुपये किलो, आलू 30 रुपये किलो. हे क्लोजअप घेऊन टाकतो काढू का ते पायानं इथलं निघते नाही काय पूर्ण पहिली नव्हती, आता हाईट वाढवली यांनी काल परवा, त्याच्यातून पाणी जात नाही बरोबर. तर मग काय टाकू पाणी आता इकडे उड्डाण पूल झाला पूर्ण. सांगा या ठिकाणी एवढा मोठा पूल बांधण्यात आला, जसं उड्डाण पूल असते तशा प्रकारचं एवढ्या छोट्या नालीवर एवढा मोठा उड्डाण पूल झालेला आहे. ना वाहन जात नाही बरोबर इथून, ना माणसाला चालता येत नाही. एवढा या ठिकाणी वाईट अशा प्रकारचं या ठिकाणी उंच पूल बांधला आणि त्याच्यावर गिट्टी बारीक चुरी वगैरे अशी टाकून दिली, कोणत्याही प्रकारचा स्लोप काढला नाही.